जर इथे जे आहे ना, हे खूप जास्ती मला ब्राईट वाटलं. हे ग्रीन मी केलंय पण ते ऑड नाही वाटत आहे. तुझं मला थोडस इथे हे जे मागचा जो ग्रीन पर्वत आहे ना, तो ब्लू केला तर चांगला वाटेल, कारण बिकॉज यू हॅव गिवन इट अ क्वाईट व्हायब्रंट कलर्स. ओके. तर ते ग्रीन जे आहे ना, ते थोडस ऑड वन आउट वाटतंय मला इथलं इथलं. मी पण त्याच्यावर केलंय व्हाईट ग्रीन. वॉश देऊ? थोडं ब्लू कर ना त्याला. हा, त्याला ब्लू करते, पण बाकीच्या वरती व्हाईट वॉश देऊ? नो दॅट्स फाईन. म्हणजे ब्राईट असलं तर काही हरकत नाही, पण हे कसं सबड्यूड आहे तर ते एवढं जाणवत नाहीये ग्रीन केलेलं. तुझं एकदम ते विजिबल दिसतंय ग्रीन वेगळं. बरं. ते नॅचरल नाही वाटत आहे थोडस, म्हणून बाकीला व्हाईट वॉश करायची गरज नाही. ब्राईट इज ओके. ठीक आहे. ठीक आहे. Just the problem is that green one. ओके. Now let's decide, okay, how big this will be. मी आता व्हाईट पेन्सिलने करते. आता हे मी अंदाजे घेतला. ठीक आहे. सो आता आपल्याला डिसाइड करावं लागेल की आपल्याला मी दोन्ही प्रिंट आउट घेतले सो दॅट आय कॅन रिलेट थिंग्स. सो मेजरमेंट्स कसे घ्यायचे, आता पहिले तर एक आपण स्ट्रेट लाईन करूया. ऍक्च्युली आय वुड प्रेफर की तुम्ही माझ्यासोबत ड्रॉ केलं सगळ्यांनी. हा खालचा पार्ट, तो पार्ट शुड बी इक्वल ऑन बोथ साइड्स. मला अशी सरळ लाईन काढताच येत नाही. तर ते हे सगळं मी आता ड्रॉइंगच्या क्लासमध्ये घेते पोरांचं. त्याच्यात थोडी प्रॅक्टिस करावी लागते श्रुती. म्हणजे अर्ध्यापर्यंत येते सरळ लाईन, मग वाकडी होते, मग परत सरळ येते. थोडा बहुत इट्स ओके. ते माझं पण होतं. तू ते गणपतीचं काय म्हणाली, कोणता क्ले वापरला, मला काय कळलं नाही ते काय होतं. काय माहिती, तो वुड क्ले होता. तो मला वॉलमार्ट मध्ये जो मिळाला तो घ्यायला लागला, कारण का आदित्य येत नव्हता. दुसऱ्या दिवशी बोलला मी नाही येणार दुकानात. तर तो मी घेतला, तर तो त्याला शेपच देता येत नव्हता मला. मी जसं जेवढा देता आला तेवढा देऊन, म्हणजे मी अंदाज घेतला की मला येता की नाही बनवता. ठीक आहे. आता या पेंटिंग मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की त्याचं प्रपोर्शन, बॉडी प्रपोर्शन. ठीक आहे. तर अप्रॉक्सिमेट बॉडी प्रपोर्शन विल बी 1:2. म्हणजे इफ द फेस इज 1, ओके, इट विल बी 3 times टिल हिअर. ओके. सो इथपर्यंत आपल्याला 3 times आलं पाहिजे आयडिया. पेक्षा वर थोडं. ठीक है. सो सपोज चेहरा हम लोगों ने इतना लिया, सो इसमें चेहरे में कैसा है, इफ आई टेक अ राउंड लाइक दिस, इसका सेंटर जो है इतना ही जितना सेंटर से यहाँ तक आया उतना ही इतना नीचे लेना है, एंड देन ड्रॉ अ. ठीक है. अब ये नाही पूरा कळलं. सर्कल लिया, एक सर्कल बनाया, सर्कल का सेंटर लिया, उसकी टैंजेंट ये यहाँ से यहाँ जब जितना डिस्टेंस है उतना ही नीचे लिया, दैट विल बी योर चिन. ठीक अच्छा. है.
फिर ये ज्वाइन करना है चिन को, जैसा भी ये चिन हुआ तो चिन को ज्वाइन किया. नाउ जस्ट इरेज एवरीथिंग. ओके, इरेज एवरीथिंग. नाउ ये पूरा इसका एग्जैक्टली सेंटर में आएंगे आईज. फिर आईज और चिन के बीच में आएगा नोज. नोज और चिन के बीच में आएगा लोअर लिप. इनका लोअर लिप ऐसा है क्योंकि बिकॉज ऑफ एज. एंड देन इन ये दोनों के सेंटर में आएगा फेस. ठीक है. और आईज जो है, ठीक है, ये बाद में करेंगे, अभी डिटेलिंग. कान अंदाज से आंखों की लाइन से लेके नोज की लाइंस तक. The signature is specialist, they are calling me for specialty 3. So return their call and change my number change. So number टाकून देतो त्याच्यात त्यांच्या बोलून घ्यायचं होतं ना, मी आता बोलून घेतलं असतं त्यांचं. मिस कॉल होता, मी घ्यायचे. ठीक आहे. इनके कान काफी बड़े हैं, नाक नाक से भी नीचे लटक रहे हैं अभी. सो मैं थोड़ा सा ओठों तक ले रही, ओठों से थोड़ा ऊपर. यूजुअली रेगुलर होता है, नोज तक होता है, बट बिकॉज ही इज ओल्ड एंड वो लटक गए नीचे, तो वो थोड़े और नीचे आ जाएंगे. ठीक है. जितना डिस्टेंस दोनों आंखों का है उतना डिस्टेंस इसमें आना चाहिए. ये डिटेलिंग मैं अभी अवॉइड करती हूँ, वो चली गई उसमें तो उसी में चली जाती हूँ. ये मैंने थोड़ा यहाँ से स्ट्रेट लिया एंड टेपरिंग लिया थोड़ा सा, क्योंकि वो इज एजेड एंड बाल्ड. कान काफी बड़े हैं एज कंपेयर टू अदर्स. थोड़ा और ऊपर लिया मैंने, अभी ऑब्जर्व कर रही हूँ चेहरा तो. ठीक है. अभी जितना मैंने चेहरा लिया, ठीक है, उसका नेक छोड़ दो अभी यहाँ पे. तो अंदाज से ते तिरका है का शोल्डर? हाँ, या एक फेस, सॉरी, एक फेस, दूसरा फेस और तीसरा फेस. अंदाज से लिया है मैंने, एग्जैक्ट मेजरमेंट्स नहीं लिया, बट उतना उनका बॉडी आएगा. ठीक है, समझ में आया? कुछ डाउट है तो पूछ लो. अब ये जो पूरा फेस है सेकंड वाला, वहां से अब इनका जो नेक आएगा, वो आई का जो जहाँ पे एक्सटर्नल वाला जो है, यहाँ से नेक आता है अक्सर. ठीक है. कहाँ से? आंखें का जो एंड है, आउटर पार्ट, वहां से वो लाइन में नीचे नेक आएगा. ठीक है. और यहाँ से ये कपड़ा है इनका, और ये गले के यहाँ से ये आया, ये ऐसे आया. ओके.
अब हम इसमें मेक श्योर कि आपका ये मेजरमेंट और ये मेजरमेंट मोर और लेस डिस्टेंस सेम आना चाहिए, ज्यादा डिफरेंस नहीं होना चाहिए. म्हणजे ठीक है, दिस पार्ट एंड दिस पार्ट, बिकॉज ये शोल्डर ऊपर गया हुआ है, ठीक है ना. सो वो कंफ्यूज हो सकते हो आप ऐसे करने में, तो ये ऐसे पकड़ना है, पकड़ते हुए ये जो पार्ट है एंड ये पार्ट है, दिस शुड बी इक्वल. ओके, और ये थोड़ा ऐसे ऊपर आएगा यहाँ से. आई थिंक मैं पूरा करती हूँ, फिर मैं भी अंदाज से ही कर रही हूँ. ओके, और ये जो एक जो सर्कल है, मिडल वाला जो पार्ट है, ये आएगा, कवर होगा, उसका हाफ से अपने को थोड़ा नीचे से ये लेग लेना है. सो अंदाज से ले लो कि ये जैसे ये बॉडी है सपोज. ओके, ये बॉडी है, तो पैर कहाँ तक आएगा? पैर आएगा एग्जैक्टली ये जो शोल्डर है, ये शोल्डर के थोड़ा अंदर से. सपोज ये शोल्डर है, शोल्डर के अंदर से. यूजुअली क्या होता है, आई एम शो यू, पोजेस जो होती है, आई विल शो यू इन स्टिक फिगर. ओके, so if he is standing it will be like, यूजुअल क्या है, शोल्डर विल बी स्ट्रेट. ठीक है, और जितना ये इसका लेंथ होगा इतना ही इसका लेंथ होगा. ठीक है, यूजुअली जितना ये लेंथ होता है वो होके फिर देन रिस्ट एंड पाम्स. ठीक है, सो नाउ ही इज सिटिंग लाइक दिस. सो ये शोल्डर ऊपर गया, राइट. सो ऑब्वियसली ये हाथ नीचे आएगा, एंड इनका आई थिंक ऊपर किया हुआ हाथ है. तो ये जितना डिस्टेंस ये है उतना ही डिस्टेंस आपको ये लेना होगा. ओके, सो थोड़ा स्ट्रेट है ये ऊपर. तो ये मैंने इरेज कर दिया अंदर का, राइट. जस्ट फोकस, दूसरा कुछ मत करो अभी, बिकॉज दिस इज इम्पोर्टेंट पार्ट. ये थोड़ा ऐसे तिरछा हाथ आएगा, एंड हाथ कैसे आएगा? स्ट्रेट, मतलब ग्लास शेप, एंड देन लिटिल कर्व, कर्व होके फिर. आया समझ में? ठीक है, ये तो पूरा छुपा हुआ है तो ये हम ड्रॉ करने की कोशिश नहीं करेंगे, बट स्टिल ये ऐसे काफी स्ट्रेट है ये वाला हाथ. यहाँ तक आया है सीधा ऐसे, सॉरी, यहाँ तक सीधा ऐसे आया है, एंड देन ऐसे नीचे आके वो ऐसे तिरछा चला गया है थोड़ा सा, उनके पैर पे आया है, राइट. सो नाउ अभी लेग जो है, लेग उनका कैसे आएगा? ये पीछे गया और यहाँ से ये लेग आया यूं, और दूसरा लेग आया यूं. दिख रहा है तो बताओ, नहीं दिख रहा है तो बताओ मुझे. ओके, जैसे ये हमने एल्बो निकाला है, सेम वे. अब इसको इतना डिटेलिंग में निकालने की जरूरत नहीं है, बट लेग विल बी लाइक दिस. ओके, थोडा अजून फ्लॅट येईल ना. काय? तो त्यांचा लेग थोडा फ्लॅट आहे, म्हणजे थोडा आडवा आहे. थांब, बाजूला तिरप धरलेला आहे, मला बघू दे. हा, थोडा अजून येईल, खाली येईल अजून थोडा. हा,
फोटो सुरपा धरला होता तो did it. So it will come like this. ठीक है. ओके. और ये लेग जो है, ये इनका ये कपड़े यहाँ तक आएंगे एंड ये लेग्स जो है ये ऐसे यहाँ तक आया, राइट. और यहाँ से थोड़ा सा ही उनका पैर दिख रहा है. थोडा लेफ्टला करा ना कॅमेरा. हा आता दिसतंय. थोड़ा टू एंड फ्रो होगा तो मुझे आपको ये ड्राइंग करके दिखाना है सबको, ठीक है. अब इसमें इनका ये थोड़ा ऐसे ऊपर आएगा, ये ऊपर आएगा. ठीक है ना. अभी ये तो मैंने ऐसे स्टिक फिगर ऐसे ही दिखाया है. इट्स नॉट एग्जैक्टली देम एग्जैक्टली त्यांची मान का नाही दिसत आहे? बिकॉज ही इज ओल्ड. ही इज व्हेरी ओल्ड. सो ही मान जे आहे ना ही अशी खाली आली आहे त्यांची ही पाय हा इथे. त्यांचा शोल्डर कानाजवळून आहे. बिकॉज ते असे असे वाकलेले आहेत. कळलं ना. हे इथे इकडे हे जे आहे ना, एक मिनिट हे खाली हे असं असे कपडे आलेत त्यांचे. हो. ठीक आहे. आणि बिकॉज ऑफ हिज एज ते थोडेसे समोर मान लटकते ना थोडीशी मान, तर म्हणून ते तसं दिसतंय. ओके. ठीक आहे. आता this सो will come like this. मानेचा तो भाग असा सेपरेट काढायची गरज नाहीये, तो असा आपल्याला पुढनच दिसेल, बरोबर? हो 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 हो. आता हा जो खांदा आहे हा त्यांचे कानही खूप मोठे आहेत. आता इट डिफर्स. मी जे तुम्हाला आता हे शिकवलं दिस इज रेग्युलर स्टफ, राईट. म्हणजे रेग्युलर नॉर्मल फिगर. तर प्रत्येक फिगर आपल्याला कस्टमाइज करावं लागते अकॉर्डिंग टू द पर्सन. ठीक आहे. बरोबर. तर हे कळलं तुम्हाला पोस्चर्स मी कसे चेंज केले त्यांचे. हो. ठीक आहे. थोडासा आपण रेफरन्स घ्यायचाच नेहमी. ज्या पिक्चर मध्ये आपण बघतोय त्याचा रेफरन्स घ्यायचाच. ओके. मग आता हे आपण हळूहळू जसं त्यांचा तर पाय अजून इकडे येईल. हात आहे तो असा थोडा स्लॅन्टिंग पोझिशन मध्ये येईल. बरोबर. इथून हे काढून घेते सो टू अवॉइड द कन्फ्युजन. हा पाय अजून बाहेर येईल थोडा. तर पाय नेहमी कसा काढायचा, लाईक दिस. ऑब्झर्व दिस शेप. मग तुम्हाला बोट काढायचे काय काढायचे ते नंतर. तुमचं फर्स्ट शेप पायाचा असा आला पाहिजे. जसं आपण विठ्ठलाच्या ह्याच्यात कसं केलं होतं, तो फ्रंटनी होता. सो इट वॉज लाईक दिस, राईट. असा होता विठ्ठलाच्या ह्याच्यात. आणि मग आपण इथे असं त्याची हे काढली. सो बिकॉज दिस डायरेक्शन वॉज लाईक दिस. आता काय राहील, आता यांच्या ह्याच्यामध्ये सरळ आहे पाय. सो इट विल बी लाईक दिस.
असं आहे. ठीक आहे. इकडचा राईट साइडचा कसा राहील? अगेन सेम शेप. Shape won't change, just the direction will change. You need to go inside. There must be a step. This time for me to get up. But if you're in a hurry, I'll just. I can do it after 10-15 minutes. ये थोड़ा लंबा आएगा यहाँ पे. Okay. मैं इसकी फोटो भेजूं आप लोगों को फॉर द रेफरेंस. हो हो हो. Now let's draw it here. Okay. थोडं प्लस मायनस होत राहील याच्यात बिकॉज वी आर चेंजिंग. एक मिनिट मी पिन नाही केला ना. पिन करूया. बेटर व्यू. सो आता हा हात थोडासा मी बाहेर साईडला काढते. ओके. आणि देन जास्ती खाली झालं असं वाटतं. नाश्ता तिथे ते एक बाईट्स. हो. Will it be sufficient for you? You can have some milk if you want. Or toast घेऊन टाक मग पाहिजे असेल तर. टोस्ट ठेवून दे ब्रेड त्याच्यात. तुला आता काय मीटिंग आहे का? कुठे जायचंय? हा. ओके. ठीक आहे. You should try that. This one? Yeah. What's that deal? No, I have not. it's a good bakery. Not why I bought it, but you might not care. I have not tried anything different. I do. Sometimes. Yeah. खूप सारे लाईन्स झाल्यात. सो आय विल इरेज दिस टू अवॉइड कन्फ्युजन फॉर यू. It's not. सो आय एम जस्ट सीइंग दट अँगल. काय अँगल मध्ये आला पाहिजे त्यांचा हात. ओके. असं मी ठेवलं तर हे हा अँगल आणि हा अँगल सेम आला पाहिजे. ठीक आहे. Good point. Good point. I. That's equal. That's good. सो इफ आय कम्पेअर त्यांचा हात असा सरळ आला पाहिजे.
आणि त्यांच्या हाताच्या इथे कानाच्या खालून हा कपडा, राईट? हम्म. So a dog walked by, right in front of him, he only barked once and then. Bad boy. What he thought. I think. Yes. I mean, yeah, that's not for you. But that's your friends. सो ये जो है ये यहाँ पे ना असा फ्लो आला पाहिजे. असा आला आणि हा फ्लो जो आहे तो कपडा खाली सरकलेला वाटला पाहिजे ही side. Muffins. Muffins. Going to make muffin. Sorry. Big throat. Then I have a lot of things to do for our movie, talking to people and stuff like that. Now, या हातापासून इथून असं सरळ इथे त्यांची बॉडी आहे आणि हा कपडा इकडे आत गेलेला आहे, राईट? ए मलाच अडकतंय की सगळ्यांना अडकतंय? मला क्लिअर दिसतंय. म्हणजे सगळं क्लॅरिटी गेलं काय माहिती का, आणि असं फ्लॅशेस व्हायला लागले. एक्झिट होऊन परत एकदा जॉईन करून बघ. बर. आलं क्लिअर. मे बी मी समोर हा पेपर ठेवला म्हणून ते त्याला कॅप्चर करतं. अशी ना आडवे हिरवे लाईन्स येतात. मी परत जॉईन. मे बी नेटवर्क इश्यू. इज इट बेटर ना? एक मिनिट हा. कळेल आता हळूहळू. आय थिंक आपल्याला पार्ट अजून खाली आणि मोठा करावा लागणार आहे. त्या बॅटावर अॅनिमल स्किन आहे ना? हो. मी जे गोल काढले ते सगळे इरेज करते, सो इट शुड नॉट बी कन्फ्युजिंग फॉर यू. ते फक्त हाईट किती घ्यायची त्याच्यावर मी सांगितलं होतं. ठीक आहे. त्यांचे कान आपण अजून खाली घेणार आहोत, कारण हे बरेच लांब आहेत, त्यांचे कान लटकलेले आणि त्यांचे कान असे थोडे बाहेर साईडला आहेत असे. कसं आहे, त्यांची शरीर एकदम अकडलेलं पण नाही वाटलं पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट.
I'm just judging my drawing. Is it looking good? हे थोडंसं अजून थोडं इकडे बाहेर आल्यासारखं असावं असं मला वाटतंय. So I can just broaden it little bit more. But let's see. Complete करते मग then I can change it little bit. स्वामी समर्थ कुठल्या सालांमध्ये होऊन गेले? हे सगळे डिटेल्स भोपाई will be able to tell you. म्हणजे त्यांचा ओरिजिनल फोटो आहे का कुठे किंवा ओरिजिनल पेंटिंग? ओरिजिनल फोटो आहे ओरिजिनल वाटतं. फोटो आहेत अक्कलकोटच्या पेजवर मिळून जातील फेसबुकच्या. आणि साल मलाही ऍक्च्युली नाही माहिती, पण त्यांची वेबसाईट आहे खूप सुंदर, अक्कलकोट संस्थानाची. सो तिथं भरपूर तुला डिटेल्स मिळून जातील. ऍक्च्युली साल मलाही नाही आठवत आहे. म्हणजे फोटो आहेत म्हणजे फोटोचा आविष्कार झाल्यानंतर होऊन गेलेत हो ना? हो 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 कोडॅकच्या यांनी काढलेला आहे. कोडॅकचा त्यांचा आणि गजानन महाराजांचा फोटो काढलेला आहे कोडॅक कंपनीने. हो. आता पहा त्यांच्या मी कम्पेअर करते मी फोटोशी तर त्यांची बॉडी जिथे हा जो एरिया आहे हा याच्याच लाईन मधून ही फोल्ड येते. याच्या लाईन पर्यंत ही फोल्ड आहे. ठीक आहे. सो अकॉर्डिंग आय विल मॅच एव्हरीथिंग अकॉर्डिंग टू द अदर म्हणजे कम्पेअर करायचं असतं असं. त्यांचं जे ढोपर आहे ढोपरच्या खाली त्यांचे पायाचे बोट आले पाहिजे. राईट. Approximately that way. आता ही फोल्ड इथे कपड्यांची ही फोल्ड अशी एका स्ट्रेट लाईन मध्ये आहे. दिसत नाहीये खालचं. ठीक आहे. लेफ्ट साइड कळली. सिमिलर वे आता मी राईट साइड करते. सो नाउ आय विल कम्पेअर. ही मोठी जी फोल्ड आलेली आहे ही आली आहे इथपर्यंत. ओके. कपड्यांच्या फोल्ड्स मी कम्पेअर करते. ही एक स्ट्रेट मोठी फोल्ड आहे. बिकॉज आपण आता कपडा पेंट करणं पण म्हणजे फोल्ड्स शिकणार आहे. आणि जसं आता तुम्ही म्हणाल की थोडस झाड इकडे झालंय किंवा हे झालंय हे आपण नंतर ऍडजस्ट करूयात. ओके. सो डोंट वरी टू मच अबाउट द इट. प्रेफरेबली सेंटर मध्ये आलं पाहिजे. बट आय स्टील फील की माझं एक्झॅक्टली सेंटर मध्ये येत नाहीये. I'll see her. Yes, yes. Please. सो आयदर मला हे कमी करावं लागणार आहे इकडून. You see it, it's, yeah, wait. हे थोडं कमी करावं लागेल. बिकॉज ते एक्झॅक्टली सेंटर मध्ये मी घेतलं हे. बट आय थिंक मला थोडस इकडून वाढवावं लागेल किंवा इकडून कमी करावं लागेल. नाही ठीक आहे. इकडून तसं फारसं बाहेर नाहीच आहे. ठीक आहे. आता ही जी फोल्ड होऊन इथून अशी हातावर गेली आहे. राईट. आणि हात इथे येतील. तर हात कुठल्या लाईन मध्ये आले पाहिजे हे थोडं वर पाहिजे. ठीक आहे. कंपॅरिझन करते मी. ओके. Whenever you are drawing any figure, just go on comparing things.
इथे एक फोल्ड आहे. मग इथे असा हा तिरपा आलाय. मग इथे फोल्ड आहे आणि हा हात नव्हता. ही फोल्ड म्हणजे त्यांचा गुडघा, हा जो गुडघा आलेला आहे, हा गुडघ्याच्या थोडं खाली आहे. ही जास्ती फरक नाहीये या फोल्ड मध्ये. ओके, सो मग दॅट मीन्स आपली ही फोल्ड खाली गेली आहे. सो वी नीड टू चेंज दिस. ह्या अशा ऍडजस्टमेंट आपल्याला कराव्या लागतात टू गिव्ह इट एक्झॅक्ट. असं घेतलं, मग ही अशी आली. ठीक आहे, आणि इथे अप्रॉक्सिमेट नाव हे मी थोडं वर करते. ठीक आहे, इथे फोल्ड येते त्यांची पायाच्या वर, आणि देन आय कॅन कनेक्ट विथ दिस. आय स्टील बिलीव्ह की त्यांचा अजून पाय मी इकडे घ्यायला पाहिजे, कारण त्यांचा आहे. ठीक वाटतंय मला. हे तर पूर्ण सरकलं माझं थोडस, असं मला वाटतं. ड्रॉप केला बरं कडे. आयडियली आता या लाईन मध्ये यांच्या शोल्डरच्या लाईनच्या थोडं बाहेरच्या साईडला त्यांचा हा गुडघा आला पाहिजे. त्यांच्या एक्झॅक्टली सेंटरला हे आहे. So. इथलं इरेज करते टू अवॉइड कन्फ्युजन. आणि नेहमी दूर जा आणि चेक करा आपलं. जर कुठची फिगर उभी असेल तर तिच्या फेसच्या किती पट बॉडी असते? सी त्याच्यात खूप व्हेरायटी ऑफ हे आहे, कारण जे कलर आपलं फॅशन वाली जी फिगर असते ती 12, 12.5 असते. 12 असते युजली, 11.5, 12 अशी. आणि अदरवाईज प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. सो माझं म्हणूनच थोडे लांब होतात फिगर्स, बिकॉज मला त्याची फॅशनची सवय आहे. त्या अनरिअलिस्टिक असतात ना, कारण त्या हा, कपड्यांना exactly. हा. करायचं असतं ना. हो, तशी 7.5, 8 अशी असते, आणि प्रत्येक जण वेगळं काढतं. सो अगेन डिपेंड्स ऑन युअर चॉईस. पण मला खूप बसक्या फिगर्स पण आवडत नाहीत, मग ते मला अनरिअलिस्टिक वाटतात खूप. सो
तर मी ती जीवती देवी काढली आहे ती पण चुकीची आहे ना फिगर? मी कॅल्क्युलेट तर नाही केली ती. एवढ्या डिटेल मध्ये मी बघितली नाही ती. नाही ते डोळ्याला कशी वाटते आणि ते पहिलेच भयंकर झालेलं मग मी साडी वाढवली खालून. मी तू पुन्हा एकदा बघते आणि मग सांगते तुला. चालेल. Why don't you just do one book? Is the setup, beats in there? Beats in. This, I mean, are not like this. Thank you, dear. I appreciate that. And so, So you can enjoy them later. I'll make more. I'm very this, when you're not looking, I always get expanded in my mouth. That's right. हे आपण छोटं करू कारण पादुकांना जागा राहिली पाहिजे. चल पाहू. जरा दे. ओके. I didn't see later. कुठे चाललेस तू? आता लायब्ररी मध्ये एसटीच्या ऑफिस मध्ये कोणाच्या? सांगतो आरामात सगळं. ओके. नाउ आई रियलाइज्ड कि मेरा प्रिंट आउट जो है उसमें भी वो थोड़ा एक साइड में हुआ है बट इट्स फाइन. सो पहले मी मराठीत बोलू शकते नाही का आपल्याच्यात. तर पहिले मी ही पादुका काढते सो दॅट अंदाज येईल आपल्याला की किती जागा लागणार आहे आपल्याला. पादुकांचा शेप सांगते मी कसा येईल. असा येईल आणि इथे असा येईल. पण तुम्ही इरेज करते बाकीचं सगळं ठेवून. एकदम मध्यभागी नाही येणार एवढं लक्षात ठेवा. अंगठ्याचं असतं ते त्याच्यामुळे एका साईडला येईल. ओके.
हम्म. ते आपली चप्पल आपल्याला आठवायची आणि त्याच्या हिशोबाने बरोबर अंगठा कुठे येईल असा अंदाज घ्यायचा. इफ यू वॉन्ट, तुम्हाला असं वाटतंच तर यू कॅन यूज स्केल. स्केल पण वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ते पण दाखवून देते कशी वापरायची स्केल. जे तिरपट झालं. आणि तिथे थोडेसे पाटाचे पाय पण आहेत. ठीक आहे. So far so good. I know you are going to and fro a lot. मीच एवढ्यांदा पुढे मागे केलं तुम्ही पाहिलं. So it's okay. तो दुसरा हात नाही कळला. दुसरा हात केलाच नाहीये मी अजून पूर्ण. ते दिसत नाहीये. डिटेलिंग नंतर करू आपण. आता सध्या आपला पर्पज काय की सिलोट्स आले पाहिजे. अकॉर्डिंग मग आपण पेंट करू शकतो बाकीच्या गोष्टी. याच्या डिटेलिंग मध्ये नंतर जाऊ. ठीक आहे. ओके, मला वाटलं मला दिसत नाही. म्हणजे ते फ्रेम मध्ये नाहीये म्हणून मला वाटलं दिसत नाही नाही. मी हे केलंच नाही बघ ना, इकडचा पाय नाही केला फारसा. आता इकडचा दिसत. पाय पण नाही केला. इकडचा पाय पण मी थोडासा असं जस्ट रफच केलेला आहे. इथे हा हात येईल इथे. आणि हा मला एक विचारायचं होतं, मला लहानपणी शिकलेलं आठवतं ते बरोबर आहे का? आपला पाऊल आपल्या चेहऱ्या एवढं असतं. काय मी नाही ऐकलं असं कधी. मे बी असं नाही. माहित नाही, मला काहीतरी आठवतं असं. हम्म. कधीतरी कुठे शिकलेली आठवत नाही. हो तसंच होतं. आता मी पण इतक्या मल्टिपल जागी शिकले, प्रत्येकाचे हे वेगळे होते. बघू मोजते माझा पाय. असं मी पण तू म्हटल्यावर मी पण पाहिलं. वाटतं तर आहे. बट हो वाटतोय तरी. मी फोटो पाठवला, चेक कराल. क्लिअर आलाय ना फोटो? हो. आता मला थोडासा जर का वाटलं की मी झाड सरकवतो, मी झाड सरकवू शकते. ओके, पण मला नाही वाटत. चालेल नाही बरोबर. सरकवलं तर चालेल ना? हो चालेल. कारण ते खूप मोठं होऊन जाईल असंही वाटतंय मला. बट तसंही आपल्याला फिनिशिंग करायचंच आहे झाडाला अजून. वी जस्ट गिव्हन द बेस कलर्स चला आता पेंटिंग चालू करायचं का? मला तरी वाटतंय की झाड नाही सरकवलं तरी चालेल. असं छान वाटतंय, म्हणजे असं थोडीच ते मध्यभागी बसलेले असू शकतात, बसू शकलेले असतील ना ते असे झाडाखाली जस्ट.
हो, ठीक आहे. त्याच्यामुळे काही फरक नाही पडत त्यांचं. त्यांची हे मध्ये आलीत आणि आता काय इथे इथे मोठा मोर येतोय. इथेच फोटो बघत होती. इथे थोडा जास्ती क्लिअर मोर आहे. सो चला विल ड्रॉ मोर. मोर ड्रॉ करू आपण. हा मोर आपल्याला समोर नाही दिसला पाहिजे. तर त्याच्यामुळे थोडा छोटाच करावा लागेल. तर आता एक अंदाज सांगते मी तुम्हाला. असा आता सपोज असा आहे. तर आपल्याला ठरवायचं की आपल्याला किती पोर्शनमध्ये मोर करायचा आहे आणि किती पोर्शनमध्ये तर त्याच्याप्रमाणे मग आपण त्याचे मेजरमेंट्स घेऊ. ठीक आहे. आता मला असं वाटतं की हा एवढा येईल. छोटा मोर येईल तिथे. फार मोठा नाही येणार. ओके. हा मागच्या साईडला आहे त्यांच्या मोर हा. तर हा मोर असा छोटा येईल इथे. ठीक आहे. हे अंदाजे काढला. आणि हा इथला जो आहे हा ते नाही दिसत. ओके. इकड दिसतंय? नाही. नाही दिसत. ओके. इकडे? नाही, अजून नाही दिसत. अच्छा. आता दिसतोय. तर हा पण मोर ऑर लेस त्याच डिस्टन्सवर आहे. तेवढाच दूर आहे जवळपास. कोणाचाच पिसारा दिसत नाहीये. दिसू शकतो तसा आपण पाहिजे तर याला अजून थोडा सरकवला इकडे तर दिसेल याचा. इकडे तर स्पेस पिसारा नाही फारशी. इकडे तर स्पेस नाहीये फारशी, पण याला आपण सरकवू शकतो थोडंसं. याला आपण थोडं इकडे सरकवलं तर दिसू शकतो आणि आपण ड्रॉ करू शकतो. पिसारा करायचा? हो. चांगलं वाटेल तसं करू शकतो. शिकायला मिळेल ना. फारसं दिसणार नाहीये पण इट्स व्हेरी ब्लर्ड इट इज. आणि तो मागे आहे ना मोर. एकदम समोर नाही. मग त्याच्यापेक्षा स्पेशल वेगळं आपलं मोराचं पेंटिंग केलं तर त्याच्यात खूप शिकायला मिळतं. हे खूपच ब्लर राहणार आहे मागे असल्यामुळे. मोराचं जसं पेंटिंग तर करायला हवं. जसं देवी आहे ना, देवीचं वगैरे पेंटिंग असतं ना, तर त्याच्यात बराच क्लिअर असतो मोर. कारण ती देवी सरस्वती देवीचं आहे. सरस्वतीचं तर कसं होतं की ते क्लिअर दिसतं. आपण ह्याला असा पिसारा करू शकतो. प्रपोर्शन मध्ये आला पाहिजे. त्याचे पाय पण बरोबर जागी आले पाहिजे ना ते क्लिक्स बी. आता जर पेंट करायला स्टार्ट केलं तर 10:30च्या पुढे जाणार ना? पिकॉक का? हा. आपण झाड करू शकतो. झाड पटकन होऊन जाणार. ट्री करून घेऊ. त्यांची आभा करून घेऊ. वरचा पार्ट तेवढा करू शकतो आज आपण. चालेल. कारण आणि मला असं वाटायला लागलं की थोडंसं आपण थांबावं. म्हणजे मोर काढायला बिकॉज इट विल बी ड्रॉइंग आणि हे दोन्ही सगळं तुमच्यासाठी खूप जास्ती होऊन जाईल. सो लेट्स डू द अपर पार्ट ओन्ली. आणि मोराची ड्रॉइंग करून मला पाठवून द्याल तुम्ही. हो ना? नाही, मी त्या फोटो दोघींचं तर बाकीचं पण बाकी आहे ना, त्यांना वेळ तेच लागेल. म्हणूनच म्हटलं. म्हणूनच मी विचार केला की भूपाली तुला थोडा वेळ द्यावा लागणार आता. हो, हो, नुसतं बघून नाही होणार तोपर्यंत अनलेस यू डू इट. हो. मी ते मोराचं थोडंसं फिनिश ड्रॉइंग करते सो दॅट इट विल बी विजिबल टू यू.
मला तो मोर थोडासा वर बघताना चांगला वाटेल असं वाटतंय. पाहिजे तर आपण पूर्ण पिसारा पण फैलवलेला दाखवू शकलो असतो. बट वी डोंट वॉन्ट एनिथिंग टू डॉमिनेट हिज फिगर हा, ते म्हणून. जास्त होईल. हा. That's सॉरी. हे मी थोडंसं असं व्हाईटमध्ये दाखवते जसं तुम्हाला थोडं रिअलाईज होईल की काय मी एक्झॅक्टली कुठे ड्रॉ केलंय. याची मान थोडी कमी झाली. ठीक आहे. काही एक फोटो पाठवून देऊ मोरासोबत. आडवा घेते म्हणजे तुम्हाला जास्त काही व्हिडिओ नक्की बघू. So far so good. Any हम्म. comments? मला खूप फास्ट जायचं नाहीये. तुमच्या लोकांच्या कम्फर्टच्या हिशोबाने जायचंय. सो तुम्हाला असं वाटलं की मला असं वाटतंय आज एवढं झालं तर बरं होईल. ओके, चालेल. म्हणजे बाकी माहित नाही मला. श्रुतीचं थोडंसं तुमच्या सोबत आहे त्यामुळे कदाचित तिला हे कमी वाटलं तर. नाही नाही. दॅट्स फाईन. तेवढं काही नाही आपण सगळ्यांनी मिळून झालं पाहिजे. दॅट इज माय पर्पज. हे ड्रॉ करायलाच थोडंसं वेळ लागेल. हो आणि त्याच्यात थोडं टू अँड फ्रो Actually, होईल. म्हणजे मी तुम्हाला म्हणेल नाही हे असं एक्झॅक्टली. नाही, तसं हां, पाहिजे, तसं नाही, तसं पाहिजे. म्हणूनच म्हटलं की थोडंसं आपण घेऊया ब्रेक. कारण काय होतं की ते एवढं ड्रॉ केल्यानंतर परत पेंटकडे वळणं थोडंसं हार्ड होईल मला. पण कम्प्लीट करा तुम्ही आणि मला दाखवा. ठीक आहे. हो, हो. आज हो. काय आहे? आज वेडनेसडे राईट? फ्रायडेला क्लास असेल ना. तर आपण ब्रेक देऊ शकतो या वीक मध्ये आणि तुम्ही पूर्ण मला ड्रॉइंग करून दाखवा. बरं. फ्रायडेला क्लास करू शकतो, पण त्याच्यात आपण फार करणार नाही. केलं तरी फक्त म्हणजे फिगरला आपण हात लावणार नाही. सो दॅट तुमची म्हणजे जोपर्यंत मी सॅटिस्फाईड नाहीये फिगरच्या बाबतीत तुमच्यासोबत, तोपर्यंत मी पुढे फिगरला पेंटिंग करणार नाहीये. ठीक आहे. हम्म. सो आपण फ्रायडेला आपण झाड करूया. फ्रायडेला केलं तरी झाड आणि मोर करू शकतो आपण. त्याच्याशिवाय जास्ती मी काही करणार नाही. ओके. चालेल. हा, ते फ्रायडेला better. एनिवेज माझी सुट्टी घेणार आहे. हम्म? पाकिस्तान सेलिब्रेशन आहे त्यामुळे मी काय? घरूनच काय? करणार आहे. हो, मॉलमध्ये आहे ना, जसं आपला 15 ऑगस्ट सेलिब्रेशन इकडं आहे ना, मेन सिटी हॉलच्या इकडे, हा. तसं 14 ऑगस्ट त्यांचं आहे ना. कोणाचा? हा, पाकिस्तान. पाकिस्तान. मला वाटलं तुम्ही कुठे चाललात पाकिस्तान सेलिब्रेशन करायला. नाही म्हणून मी घरी थांबणार आहे. तिथं अच्छा. सेलिब्रेशन असणार आहे मॉलला. अच्छा. तसं हम्म. अ,
मी तर मग म्हणलं की काय करायचं? तू का नाही सेलिब्रेट करणार त्यांचं? आ? तू का नाही करणार सेलिब्रेट? विश नाही, सेलिब्रेट नाही राईट. तसं नाही. सेलिब्रेट मी काय करणार आहे त्यांचं, असं होतं. तर ते येऊन डिस्काउंट मागतात ना, तर ते मला थोडंसं इम्पॉसिबल होतं. अच्छा, अच्छा, अच्छा. हां. दॅट वे. तर आहे त्यांचं सेलिब्रेशन आहे. मला काहीच नाही प्रॉब्लेम. मी काय करणार आहे? माझं तसं नाही, पण म्हणजे हां. मला त्या निमित्ताने ऑफर देणं थोडं अवघड जाईल. यू नो? अजून म्हणजे मी नाहीये मेंटली तयार असं म्हणा, पण व्हॉटेव्हर इट इज. मला ठीक आहे. बापरे. तर आपण फ्रायडेला करूया मग क्लास ना, असं म्हणायचं होतं ना. हो, फ्रायडेला करूयात. केला तरी मग आपण फक्त ट्री पानं आणि मोर करूया. ओके. चालेल. कारण त्याचं खूप काम नाहीये. इट विल बी क्विक, कारण हे डिटेलिंग मध्ये नाही जायचंय आपल्याला फारसं. फक्त ब्राईटन अप होतील ते मोराच्या माना. बाकी गोष्टी इतक्या क्लिअर नाही राहणार, कारण ते ग्रीनवर ग्रीन आहे. ओके. ठीक आहे. आणि हे तर खूपच सबड्यूड राहणार आहे. वरचे जे आहेत त्याचे पानं आणि पारंब्या, हे ते थोडंसं करूयात आपण. चांगलं वाटतं ते पारंब्यानी. त्याला पारंब्या आहेत? हो. वडाचं झाड आहे ते. ओके. हे एक तर राईट साइडचं तर कापड लटकवलेलं वाटतंय काहीतरी. कापड नाहीये ते पारंब्या. त्यांनी ते ऍक्च्युली सगळं ते AI वाले आहे ना, हे सगळे फंडे मॅक्झिमम तो ते कट करून टाकलाय म्हण, किंवा मग आर्टिस्टनी तसं केलंय म्हण, शेखर सानेंनी. छोट्या दाखवायला म्हणून त्यांनी कमी केलं, पण ते थोडं वियर्ड दिसतंय. आपण त्याला प्रॉपर करूया. ठीक आहे. चालेल. चला. ओके. बाय ठीक बाय. आहे. हे ओव्हरऑल फुल पेंटिंगचा फोटो मी पाठवते. हा चालेल. ठीक आहे. असं म्हणजे तुम्हाला प्लेसमेंटचा थोडा अंदाज येईल. ठीक आहे. ठीक आहे. चला. एनी बरं. क्वेश्चन्स? ज्योती? अजून तरी नाही, करताना कळेल. ज्योती तेव्हा करत नाही, मग नंतर तिला खूप प्रश्न असतात म्हणून विचारते. ज्योती गायब. ठीक आहे. चला, बाय.